शीतल, आज लेक्चरला जायचं नाही काय? जायचंय की. मग यो. तवर यो थांबल की इथं. ऐक, आम्ही सगळे लेक्चरला जाऊन येतो, तवर इथंच थांब. हा आणि ऐक, अजिबात कुठं जायचं नाही, इथंच थांबायचं. मी कुठं जाणार आहे तवा? चल शीतले, मैं भी मेरे लेक्चर को जाती हूँ। राहुल, आज लेक्चरलाच बसूचं वाटत नाही. तुला पण हेच सांगायचंय का? विचार करू नको, दुसरी येईल. अजिबात नाही, असं होतच नाही. तुला माहितीये, आपण जेवढा विचार करायचा नाही ठरवतो ना, तेवढा जास्त विचार होते. होय अग, मला असंच वाटतंय. तुझ्या या परिस्थितीवर माझ्याकडे एक कविता आहे, ऐकशील? कविता ऐकतो की. पण मी ती कधीच कोणासमोर ऐकवली नाही, म्हणजे ते मला कस तरी वाटतं ना बोलायला. नाही नाही, ऐकतो. तू गेलास ती वाट धुसर, डोळ्यात दाटती आसव, मागे वळून न पाहिले आपल्याच आठवणींचा साकव. साकव म्हणजे? पूल वड्यावरचा नाही का, नदीवरचा छोटा पूल, त्याला साकव म्हणतात. साकव आवडला मला. काय साकव? नाही तू, तुझी कविता पण. काय पण? गाई शपथ, फार छान कविता करतेस तू. अगं, मला असंच वाटत होत, पण सांगता येत नव्हतं. थँक्स. माहितीये मला, हे कोणालाच सांगता येत नाही. पण मी तुला सांगूच शकतो ना. वय, आणि तू असं राहू नको. तुझं प्रेम खरं होतं ना, मग होईल काहीतरी. तुला बी कोणीतरी भेटेल तुझ्यावर खरं प्रेम करणारी. आता या येळेपासून सगळं भारी होणार आहे, पॉझिटिव्ह होणार आहे. चल, मी लेक्चरला जाऊ देते. सरिता, तू म्हणालीस आणि पॉझिटिव्ह झालं. कोमल तो गई, फिर क्या? फिर अपने मोहल्ले में सरिता आई, फिर अपना खोपड़ी चक्कर खा गया, दिल ट्रक के साथ टक्कर खा गया. रावलिया भाई, अपनी तो निकल पड़ी. आ, 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 आ. काय झालं रे मिशन? काय माहित, तिथे गेल्याशिवाय कसं कळणार? मला जायचंच आहे बघ. शेट, मला पण जायचंय मिशनला, पण आपण थोडीच ठरवणार ते. मिशनला तर जायचंच आहे आपल्याला. हा, थांब एक मिनिट. आयुष्यातलं खरं तर पहिलं मिशन आहे, जायला मिळायलाच पाहिजे. कसलं मिशन हो? अगं मिशन काय नाही, ते असंच बोलत होतो आम्ही. बरं चल, ठेवू का? जायचंय मला. हा, ठेवा. हा. आयुष्यातल्या पहिल्या मिशनवर चाललोय. आता जेव्हा गावात येईल ना, ऑर्डर गाजवूनच येईन बघ.
काय तर हाय, ह्यांनी नीट सांगितलं बी नाही आज. मला काळजी वाटेल म्हणून सांगितलं नसेल का? पण असं आता अजून काळजी वाटते त्याचं काय? खूपच नको नको ते मनात येते. काय तर असेलच असं म्हणून सांगितलं नसेल. हसू दे, माझं गुड लक आहे की त्यांच्या बरोबर. शीतले, ए शीतले, हाँ? क्या हुआ? कहाँ खो गई? काय नाही तेरे चेहरे पे तो साफ साफ दिख रहा है कि अगं, खरंच काय नाही. नक्की ना? देवा, कुठल्या कमिशनला जाऊ दे यांना, पण त्यांना यश मिळू दे आणि सुखरूप ठेव. शीतले, चल. हाँ. जय हिंद श्रीमान. श्रीमान, आपसे एक बात करनी थी. श्रीमान, मला मिशनवर यायची खूप इच्छा आहे श्रीमान. मग वशिला लावायला आलायस? नाही श्रीमान, आता कशाला आलायस? मी सिलेक्ट करा म्हणून नाही, मला यायची खूप इच्छा आहे हे सांगायला आलो श्रीमान. का? कशाला यायचंय तुला? लहानपणापासून फक्त एकच स्वप्न बघितलंय, बॉर्डरवर जायचं आणि दुश्मनासंग भिडायचं. झोपेत कधी दुसरी स्वप्न पडलीच नाहीत. आणि आणि मागच्या महिन्यात माझा दोस्त, खर तर भावापेक्षा खूप जवळचा होता, विक्रम राऊत, कुपवाडामध्ये शहीद झाला. त्याच्यासाठी जायचं. मग तर तुला मी अजिबात घेऊन जाऊच शकत नाही. श्रीमान, अरे, कारण तू इथून विचार करतोयस आणि इथून विचार करताना गोळी पण इथेच लागते. डोक्याने विचार केलास ना तर 4 माणसं मारू शकशील. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आपण असू किंवा दुश्मन, दोघेही एकमेकांना मारायला बसलोय. सो कोण वार करतय एवढंच नाही, तर कोण वार चुकवतय हेही तितकंच महत्वाचं आहे. म्हणून अत्यंत चलाखीने काम करावं लागतं. तुला यायचं असेल तर त्याआधी तुला प्रूव्ह करावं लागेल. श्रीमान, तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे मी श्रीमान. पण मला काय बी करून या मिशनवर यायचं श्रीमान. गट CHM साहेब, या मिशनवर तर मीच येणार.